गाईज ते बघू शकता मी काय यायला लागलोय उसोबाचा रसोबा. म्हणून स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे टीचे स्वाती करार. तर भाऊ आता आता उमरजच्या पुढे चाफळ म्हणून आहे, तिकडे शोला चाललोय. मॉन्स्टर ऑडिओ उमरज साऊंड असणार आहे आणि आपल्यासोबत बघू शकता डीजे पवन 32 सज धज के आ गेले. आणि वरातीचा शो असणार आहे भावनो. शो खूप एन्जॉयफुल असणार आहे. इथं आत्ता फक्त रस प्यायसाठी थांबलोय, थोडा वेळ रस पिणार आहे आणि लगेच निघणार आहे इथून. तर वरातीचा शो पण एक वेगळं पण आहे, ते म्हणजे आज डान्सचा वगैरे विषय असणार आहे. तर अभी मजा आएगा ना भिडो. तर तुम्हाला एन्जॉय भरपूर बघायला भेटणार आहे. तुम्ही एन्जॉय कराल ब्लॉग नक्कीच 100% असं मला वाटतंय. आणि पवन तर काय मग जबरदस्त एन्जॉय करणार आहे. तर मजा असणार आहे भावनो ब्लॉगमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. मला माहीत नाही तुम्हाला आवाज येतोय का नाही, पण थोडेसे ॲडजस्टमेंट करा. हायवेला असल्यामुळे गाड्याचा आवाज, रसोबाचा आवाज, उसोबाचा आवाज सगळं मिक्स झाले. तर बघूया पुढं काय काय होतंय. लेट्स गो. तर भावानो रस पिता पिता आपल्या नवीन या ठिकाणी आपल्याला का दादा भेटलेले, त्यांची भेट झालेली आहे. तर चांगले त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतलेला आहे आपला. पुढे नक्की कॉन्टॅक्ट होईल काही ना काही 100%. तर आता निघतो भावनो, कारण ऑलरेडी लेट झालं असं मला वाटायला लागले. त्यांचा फोन आलेला नाही अजून, पण जर फोन आला तर परत गडबड करण्यापेक्षा आत्ताच आपण जरा अंतर कमी करून घेतलं तर मला वाटते बरं होईल. तर म्हणून विषय असा होता, त्या दादांना घेण्याचा विषय एवढाच होता की आपले काही लोक असे असतात ना गावाकडची, त्यांना अशा गोष्टींचं जरा कौतुक वाटतं, नवीन गोष्टी वाटतात त्यांना आणि वेगळे पण वाटतं. मग ते बघत होते मी ज्यावेळेस शूट वगैरे करत होतो त्यावेळेस मी बघत होतो. तर त्यांना पण थोडं असं वाटलं की काहीतरी वेगळं करतोय वगैरे काय, म्हणून जरा असं त्यांना पण बरं वाटावं म्हणून त्यांना ॲड केलं. तर निघूया. हा बघू शकता मॉन्स्टर, उमरजवाला मॉन्स्टर RP कॅबिनेट. तर बघूया आता इथे गाडी वगैरे पार्किंग करून घेऊया आणि मग पुढे. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि.
पडले तर काय ब्रिज खतम. अरे नालाय का तेवढा का ब्रिज बांधून तयार तर होते की आधीच पडलं बिडलं तर म्हणते. मी म्हणते काय पडलं बिडलं म्हणते हो ब्रिज बांधायचा चालू तो काय डीजे पोन 32 राहा ब्रिज बांधायचा चालू आहे तोवरच मला म्हणते ही पडलं बिडलं तर लगा बांधून तयार तर होते की आधीच पडलं बिडलं तर म्हणते. नाही आजकालचे ब्रिज आहेत तसे बांधायच्या आधीच पडतात तर जाऊ दे ते सगळं ब्रिज पडू दे नाही तर बांधू दे ना आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही कारण कितीतरी काय केलं तर भ्रष्टाचार हा होणारच आहे. तर जाऊ दे आपण काय राजकारणी नाही इलेक्शनचं जरी वार असलं गाडी 3 वेळा चेक केली मागासपासून आपल्याला चेकपोस्ट लागली आणि आम्ही जणू की काही करोडो रुपये गाडीतून घेऊन जात असल्यासारखं आमची गाडी चेक करण्यात आली आमच्या बॅगा चेक करण्यात आल्या. ठीक आहे म्हटलं करा आता काय आमच्याजवळ काय म्हटलं करा चेक. पवनची बॅग चेक केली तब्बल 1 रुपया सापडला त्यामध्ये म्हटलं ठीक आहे काय अडचणीचा विषय नाही. गाडी एकाची नाव एकाच गाडी एकाची नाव एकाच प्रवीण पाटलांची गाडी आहे. पहिला तर मी बघितलं प्रवीण पाटील कोण आहे म्हणजे डीजे पवन 32 यांचं ओरिजिनल नाव प्रवीण पाटील आहे. तिथं ते म्हणत होते नाव काय तेव्हा म्हणतो प्रवीण पाटील आहे म्हणजे प्रवीण पाटील कोण आहे गाडीत पुढं लक्षात आलं याचं नाव प्रवीण पाटील आहे. बाकी भावांनो शो ऑल ओव्हर खतरनाक झाला. शो मजा आली शोला म्हणजे वाजवायला मजा आली. मी काय खाली उतरलो नाही पण वाजवायला मजा आली. आणि बाकीचे व्हिडिओ वगैरे तुम्ही बघितले तर डीजे पवन 32 यांनी शूट केलेले आहेत.
कसे वाटले, आवडले का, अँगल वगैरे आवडलेत का नक्की सांगा. कमेंट करून सांगा की अँगल आवडलेत का. वाघ असतोय. पण मजा आली शोला. ट्रॅक वगैरे मस्त आली, म्हणजे साऊंड वगैरे नाद खोळा वाजतोय, त्यामुळं फुल एन्जॉय झाला. अजून एक शो आहे 21 तारखेला याच साऊंडवरती शो आहे. त्या दिवशी पण असा जर अडाणे अशी त्यामुळे मस्ती होणार आहे. आता आम्ही चाललो इस्लामपूरला, फ्लॅटवरती जाणार आहे आणि तिथे जेवणार आहे. जेवायला वगैरे काय थांबलो नाही, आम्ही डायरेक्ट जाऊन जेवणार आहे, कारण लेट झाला. शो 12 वाजेपर्यंत चालला, साऊंड लेट चालू झाला, त्याच्यामुळे बघूया पुढं काय काय होतंय. लेट्स गो.